जय महाराष्ट्र मित्रांनो, बुकमाय वास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। आज थोडं पुणे मुंबईच्या बाहेर आलेलो आहे मी आणि आपल्या सगळ्यांचा आवडता भाग म्हणजे कोकण किनारपट्टी। आणि आज मी कोकण किनारपट्टीला दापोली सारख्या प्रसिद्ध ठिकाणी थांबलेलो आहे आणि आज आपण ह्या एका 51 एकरच्या बंगलो प्रोजेक्टची माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्ही कोकणामध्ये आणि स्पेशली दापोली ह्या भागामध्ये जर एक बंगलोमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इच्छुक असाल किंवा एक सेकंड होमसाठी बंगलो शोधत असाल तर हा 51 एकरचा प्रोजेक्ट तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो। त्याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा म्हणजे तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती याच्यात मिळेल। आणि पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात आपण ज्या गोष्टी जाणून घेणार आहोत तर त्याच्यात सगळ्यात पहिलं मी तुम्हाला लोकेशनची माहिती देईल की हा प्रोजेक्ट नक्की कुठं आहे दापोलीच्या जवळ। त्याच्यानंतर एक ड्रोन शूट आपण करणार आहोत, ज्या ड्रोन शूटच्या मार्फत तुम्हाला अख्खा 51 एकरचा प्रोजेक्ट जो आहे तो बघता येणार आहे। त्याच्यानंतर आपण ह्या प्रोजेक्टची जी बाकी माहिती आहे म्हणजे प्रोजेक्ट किती एकरमध्ये आहे, किती एकरमध्ये ॲम्युनिटीज वगैरे सोडलेले आहेत, रोड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ। त्याच्यानंतर ॲम्युनिटीजबद्दल जाणून घेऊ आणि सरतेशेवटी आपण रेटबद्दल पण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आमच्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आमच्या चॅनलवर शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत। तर सर्वप्रथम आपण ना लोकेशनला समजून घेऊ। तो लोकेशन मला तुम्हाला सांगायचं झालं तर दापोलीकडून दाभोळकडे जो रोड जातो त्या रोडला हा प्रोजेक्ट आहे। आणि हा प्रोजेक्ट ज्या लोकेशनला आहे तिथं 10 पेक्षा जास्त ऑलरेडी बंगलो सोसायटी झालेल्या आहेत, बऱ्याच जणांची कामं चालू आहेत। म्हणजे एक असा एरिया आहे की जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पुणे मुंबईतून डेव्हलपर येऊन मोठ्या लेवलला डेव्हलप करतात हा एरिया। तर लोकेशन अतिशय सुंदर आहे। दापोली एस टी स्टँडपासून 17 किलोमीटरवर हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे आणि सर्व्हिस एवढी चांगली आहे डेव्हलपरकडून की जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा तुम्हाला सगळी जी हेल्प असते प्रोजेक्टवर येण्यासाठी ती सगळी तुम्हाला मिळून जाईल डेव्हलपरकडून। आणि प्रोजेक्टची जी मेन कमान आहे ती मेन रोड टच आहे, म्हणजे तुम्ही एस टीने सुद्धा इथं येऊ शकता या प्रोजेक्टपर्यंत। आणि 3 फेमस बीच या प्रोजेक्टला लागून आहे, एक आहे दाभोळचा, त्याच्यानंतर कोलथरे आणि लाडगर। या 3 बीचचा अप्रोच तुम्हाला या प्रोजेक्टपासून मिळतो। तर दापोलीपासून 17 किलोमीटरवर हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। तर आता आपण काय करू, एक ड्रोन शूटच्या माध्यमातून 1 मिनिटाचा एक ड्रोन शूट बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला अख्खा प्रोजेक्ट रिअलमध्ये बघायला मिळेल। तर ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी प्रोजेक्ट लक्षात आलाच असेल। तर आता मी तुम्हाला या प्रोजेक्टची इतर जी माहिती आहे म्हणजे प्रोजेक्ट किती एकरमध्ये आणि किती ॲम्युनिटीज किती प्लॉट आहेत त्याच्याबद्दल सांगतो। तर प्रोजेक्ट आहे 51 एकरमध्ये, ज्याच्यामध्ये टोटल 394 प्लॉट इथे आहेत या लेआउटमध्ये, जे 100% क्लिअर टायटल NATP आहेत। मिनिमम प्लॉट साईज जी आहे ते 3000 स्क्वेअर फूटची आहे आणि मॅक्सिमम प्लॉट साईज 6000 स्क्वेअर फूटची आहे। आता तुम्ही नुसता प्लॉट पण इथं घेऊ शकता आणि बंगलो पण घेऊ शकता, पण मिनिमम जो बंगलो आहे तो तुमचा 3000 स्क्वेअर फूटवर असणारच आहे। मग तुम्ही 1 BHK घ्या, 2 BHK घ्या किंवा 3 BHK घ्या। 10 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये देण्यात आल्यात। आता ह्या ॲम्युनिटीची जी थीम आहे ती पूर्णपणे थोडंसं इकडची जी विलेज थीम आहे कोकणातली त्याच्यावर आधारित ठेवण्यात आली। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की सर्व ॲम्युनिटीज जे आहे ते बनून तयार आहे। आता मी स्वतः पण एका ॲम्युनिटीजमध्येच उभा आहे। हे ह्याला स्वागत कक्ष म्हणलं गेलं आहे ह्यांच्याकडून, इथं गझिबो पण तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला ड्रोन शूटमध्ये पण लक्षातच आलं असेल की ॲम्युनिटीज वगैरे बनवून सगळ्या तयार आहेत। त्याच्या व्यतिरिक्त इथे एक सुंदर गार्डन पण खाली देण्यात आले, वॉटर गार्डन। आणि हे सगळे बंगलो तुम्ही बघू शकता की इथं दिसतात आहे तुम्हाला। 30 बंगल्यांचं ऑलरेडी इथे प्रदेशन झालेलं आहे आणि 50 बंगल्यांची एक साधारणतः कामं चालू आहेत। आता आपण काय करू, ह्यातल्याच एखाद्या बंगलोमध्ये जाऊन 1 BHK 2 BHK किंवा 3 BHKच्या बंगलोमध्ये जाऊन ॲक्च्युअल बंगलो कसा दिलाय तो पण बघून घेऊया। तर आता आपण काय करू, हा 2 BHKचा एक बंगलो आहे, तर त्याला आतून बघून घेऊ। इथे कोणीतरी राहते पण त्यांनी आपल्याला परमिशन दिली आहे शूटिंगची। सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे का की इथं जेवढे बंगल्यांचं पोझिशन झालेत ना
त्याच्यामध्ये ते लोक प्रॅक्टिकली इथे येऊन राहतात पुणे मुंबईतून, म्हणजे महिन्यातले 4-5 दिवस का इथे येऊन राहतात. आणि जे बंगलेत राहत नाही ते सगळे रेंट आउट होतात प्रॉपर इथे, कारण सोसायटी खूप सुंदर आहे. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली की सोसायटीमध्ये हे जे बेसिक फॅसिलिटी असतात, म्हणजे तिथं पाण्याची टाकी बघा, एक भली मोठी पाण्याची पांढरी टाकी तुम्हाला दिसत असेल, ड्रोन शूटमध्ये पण दिसली असेल. तर तिथे स्ट्रीट लाईट आहे पूर्ण, म्हणजे रात्रीचं पण काय होतं, त्या स्ट्रीट लाईटमुळे तुम्हाला प्रॉब्लेम वाटत नाही, सिक्युरिटीचा काही इश्यू येत नाही. प्रॉपर अशी लाईट जे आहे ते आलेले आहेत. अंडरग्राऊंड कामं कंटिन्यू इथे कामं चालूच आहेत सकाळ कुठले ना कुठल्या विषयाचे. आणि अंतर्गत जी रोड आहे ती 9 मीटर, 12 मीटर, 24 मीटरचे मोठे मोठे रोड दिलेत, कारण 51 एकरचा प्रोजेक्ट आहे. 50% जागा तर मोकळीत सोडण्यात आलेली आहे. तर आपण काय करू, ह्या बंगलोमध्ये जाऊया. 2 BHKच्या 3 गुंठ्यातला हा बंगलो आहे आणि कसं त्याचा फ्लोर प्लॅन दिलेला आहे तो बघून घेऊ. आणि इथं मॉडिफिकेशनचा पण ऑप्शन तुम्हाला म्हणजे अवेलेबल आहे, तुम्ही डेव्हलपरला सांगून काही चेंजेस असेल तरी करू शकता. पण हा बंगलो कसा दिसतो तो आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. इथपर्यंत रोड आहे आणि इथून 2 कार बसलेली ही पार्किंग सोडण्यात आलेली आहे. इथे एक गेट बसणार आहे, इथून वॉकवे म्हणू शकतो आपण, ह्याला इथे दिलेला आहे. त्या साईडला पण एक इथं गेट येणार या बंगल्यामध्ये. त्यावेळेस आपण या बंगल्यातून इथून साधारणतः गेट आहे, त्याची कामं चालू आहेत तिथे. या गेट पासून असं तुम्ही खाली जाऊ शकता. तर बंगल्याच्या पहिले आपण 3 साईडने जी ओपन स्पेस आहे ती बघून घेऊ. आणि चांगली गोष्ट काय प्रोजेक्ट आहे, म्हणजे जी उंच सकल भाग असतो तो तसंच टाकलेलं आहे. जास्त कटिंग फिलिंग बंगल्यात आलेलं नाही, जसं आहे आणि ड्रेनेजची जी टाकी आहे तिथे अशी प्रत्येक बंगल्याला मागं देण्यात आली आहे. गार्डन बघा, एवढं मोठं तुम्हाला इथे गार्डन मिळतंय. ही पाण्याची टाकी आहे इथे, तिथे सेपरेट असा गझिबो करून त्यांनी घेतलेला आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला भरपूर ओपन स्पेस तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये आणि ह्या इंडिव्हिज्युअल प्लॉटमध्ये तुम्हाला मिळते. त्यामुळे 3000 स्क्वेअर फूट जागा पुष्कळ असते. आतमध्ये आल्यानंतर साधारणतः हा आपण दरवाजासमोर वरांडा म्हणता येईल, किंवा आपण जो ओपन स्पेस असतो आलेल्या बंगलोमध्ये तो तुम्हाला इथं दिसतोय. तर हा एवढा असा दिलेला आहे. त्याच्यात थोड्याशा डिझाईन चेंज तुम्हाला करता येऊ शकतात. तर हा जसा आहे तो आपण बघतोय. 950 याचा बिल्टअप एरिया आहे. आत आल्यानंतर तुम्ही बघा आता हॉल केवढा मोठा इथं देण्यात आला आहे. आणि चांगली गोष्ट काय, हे कोकणी स्टाईल आहे ना, प्रत्येक बंगल्यामध्ये जो हे आहे दरवाजा आहे तो असा लाकडाचा थीम तुम्हाला देण्यात आले. आणि सगळ्या बंगल्यामध्ये लाकडाची थीमच तुम्हाला बघायला भेटेल, कारण मी अनेक बंगले इथे बघितले. हॉल बघा किती प्रशस्त हॉल तुम्हाला इथं भेटतो, म्हणजे प्रॉपर बंगल्याचा जो फील आहे तुम्हाला ह्या इथं येऊ शकतो. आणि असा हा प्रचंड मोठा. आणि इथं वर आहे ना कौलारू आहे, वर कौल आहेत. आता ह्यांनी इथं आतमध्ये हे प्लाऊडमध्ये करून घेतलेलं आहे सेलिंग, पण जनरली बंगल्यामध्ये असं ओपनच कौलारू देण्यात आलं आहे. आणि इकडे पण आतल्या साईडला जर आलो इथे तर इथं असं प्रशस्त मोठं तुम्हाला किचन इथे बघायला भेटेल. मग किचन केवढं मोठं आहे बघा. आणि किचनला असा सुंदर डायनिंग स्पेस आहे. असं पुण्या मुंबईसारखी छोटं असं कॉम्पॅक्ट तुम्हाला इथं वाटणार नाही, बंगलो असल्यामुळे स्पेशियस वाटेल. इथं बेसिन आहे, इथं कॉमन टॉयलेट बाथरूम. इकडे तुम्हाला त्याच्यामध्ये पण बघा तेवढी स्पेस आहे. इथे एक बेडरूम देण्यात आला आहे, त्याला पण टॉयलेट बाथरूम वेगळा आहे. इथं आल्यानंतर अजून एक बेडरूम आहे. आता या बेडरूमची साईज पण बघा केवढी किंग साईज देण्यात आली. व्हेंटिलेशनसाठी 3 विंडो तुम्हाला इथं प्रॉपर मिळतात. इथे एक वॉशरूम आहे, वॉशरूम पण तुम्ही बघून घ्या, व्यवस्थित दिले. आणि अजून एक गोष्ट काय, कौलारू घर असल्यामुळे हे काय इथे वॉशरूम पण प्रॉपर तुम्हाला मिळाले. आणि कौलारू घर असल्यामुळे ना याची हाईट जी आहे ती त्याची 9-10 फूट वगैरे हाईट नाही. त्याची हाईट नाही म्हटलं तरी अंदाजे 15 फूट तरी याची हाईट आहे. आणि कुठल्याही घराला हाईट जास्त असल्यामुळे एकतर हवा खेळती राहते वेंटर. मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टची माहिती बऱ्यापैकी लक्षात आली असेल. बाकी काही प्रश्न असतील किंवा काही राहिला असेल तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर कॉल करून पण माहिती घेऊ शकता. तर अगदी थोडक्यात परत एकदा सांगायचं झालं तर 51 एकरचा प्रोजेक्ट आहे. 394 याच्यामध्ये प्लॉट आहेत. मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती 3000 स्क्वेअर फूटची आहे, मॅक्सिमम 6000 स्क्वेअर फूटची आहे. तुम्ही नुसता प्लॉट घेऊ शकता. आणि मी तुम्हाला रेटही सांगतो की मिनिमम 3000 स्क्वेअर फूटवर तुमचा बंगलो हा असणारच आहे. 1 BHKचा जो कन्स्ट्रक्शन एरिया आहे तो 680 स्क्वेअर फूटचा असणार आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 33,47,745 रुपये असणार आहे. 2 BHK जर घेतला 3000 स्क्वेअर फूटवरचा तर 950 स्क्वेअर फूट ते बांधकाम असणार आहे, कन्स्ट्रक्शन एरिया. इंडिव्हिज्युअल बंगलो आहेत सगळे हे. आणि त्याची कॉस्ट जाणार आहे 39,92,245 रुपये. पॅकेज कॉस्ट सांगतो मी तुम्हाला सगळं खर्चासहित. आणि 3 BHK जर घेतला तर तो ग्राउंड +1 म्हणजे G+1 असणार आहे, ज्याचं कन्स्ट्रक्शन एरिया जो आहे तो 1750 स्क्वेअर फूट असणार आहे. आणि त्याची कॉस्ट जाईल 59,24,745 रुपये. तर ह्या आहेत ह्याच्यात कॉस्ट. आणि चांगली गोष्ट काय की जर काही चेंजेस असतील बंगलोमध्ये तर डेव्हलपरकडून ते करून देण्यात पण येत आहे, म्हणजे फ्लेक्झिबल आहेत. आणि गेटेड कम्युनिटी म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोजेक्टमध्ये एंट्री करता, खास करून जर तुम्ही एक 4
5-6च्या नंतर जर ह्या प्रोजेक्टकडे बघितला तर एखाद्या आर्टिस्टनी असं चित्र काढल्यासारखा हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटतो जर गेटवरनं आलात, किंवा आता जिथे मी बसलोय इथं स्वागत कक्षामधून. आता हे एकदम उंचावर असल्यामुळे इथून सगळे बंगले तुम्हाला बघायला भेटतात. तर जर तुम्ही सुद्धा जर दापोली जवळ एक गेटेड कम्युनिटीच्या शोधात असाल, तर गेटेड कम्युनिटीमध्ये घेण्याचे अनेक फायदे असतात. एक तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सिक्युरिटीचा इश्यू इथे राहत नाही. तुम्ही नसलात तरी पण तुमच्या प्रॉपर्टीची प्रॉपर काळजी घेतली जाते. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगूशी वाटतो की इथं रेंट खूप चांगलं मिळतंय बंगल्यांना. काही जण इथं स्वतःचा बंगलो स्वतः पण रेंट आउट करतात आहे, आणि जे डेव्हलपर आहेत ते सुद्धा कस्टमरचे बंगले रेंट आउट करतात आहे. म्हणजे मी कालच इथं आलो होतो, एक रात्र मी इथं मुक्काम केला, आणि बंगला तिथं स्वतः राहिल्यानंतर म्हणजे रात्रीचा पण कशा पद्धतीचा प्रोजेक्ट वाटतो तो सुद्धा अनुभवल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ बनवायला घेतला. तर सिक्युअर प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टला चारी साईडनी तार कंपाऊंड पण देण्यात आलं आहे, आणि अनेक लोक इथे महिनाभर सुद्धा राहतात. बाकी ज्या बेसिक फॅसिलिटी असतात, रोड, लाईट, पाणी, त्या तर काही तुम्हाला इथं देण्यातच आले. तर बंगलोचा प्रोजेक्ट असल्यामुळे ह्या सगळ्या बेसिक फॅसिलिटी तुम्हाला इथं मिळतात. बाकी इथं जे हाऊसकीपिंग सारख्या ज्या सर्व्हिसेस त्या सुद्धा इथं अवेलेबल आहेत, आणि जी डेव्हलपरची टीम आहे ती सुद्धा इथं स्वागत कक्षामध्ये अवेलेबल असते, जी खूप हेल्पफुल आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टींना मदत करण्यासाठी कायम तयार असते. तर एक सर्व गुण संपन्न प्रोजेक्ट नक्कीच म्हणता येईल, कारण की बरंच काही तयार आहे. तर 30पेक्षा जास्त बंगल्यांचं पोझिशन पण झालंय. 50 बंगल्यांचं काम तुम्ही डोळ्यांनी येऊन इथं बघू शकता, आणि प्रॉपर कोकणी स्टाईलनी ह्याचं काम चाललंय. म्हणजे हे असे कौलं वगैरे तुम्ही बघा, ते स्वागत कक्षात बसले जशी कौलं तुम्हाला दिसतात तसं प्रत्येक बंगल्यावर असेच कौलं तुम्हाला इथे देण्यात आलेत, आणि चिरजांब्यामधलं प्रॉपर बांधकाम आहे. तर तुम्ही सुद्धा जर अशा बांधकामाच्या प्रेमात असाल किंवा अशा टाईपचं कोकणामध्ये घर शोधत असाल तर ह्या प्रोजेक्टला तुम्हाला एकदा व्हिजिट नक्की केली पाहिजे. कारण प्रोजेक्टमध्ये अवेलेबल नाही आहे किंवा कमी काढण्यासारखी तर कुठली गोष्ट नक्कीच नाही आहे. बाकी तुम्हाला अजूनही काही प्रश्न असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून पण मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सर्व एरियाला आम्ही कव्हर करत असतो. जेवढी योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढी योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो आमचा कायम. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अशा लोकांना पण शेअर करा की जी लोक ह्या एरियामध्ये एनए प्लॉट किंवा बंगलो शोधतात, ते तुमचे नातेवाईक मित्रमंडळी जर असतील तर अशा लोकांना निश्चित शेअर करा. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.